ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। श्री स्वामी समर्थ केंद्रास आर्किटेक्ट कॉलेज ऑफ कोल्हापूरच्या विद्यार्थी व शिक्षकांची भेट। आर्किटेक्ट कॉलेज ऑफ कोल्हापूर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रास भेट देऊन येथील माहिती घेतली। यावेळी केंद्र प्रमुख अण्णासाहेब दाभाडे यांनी मार्गदर्शन केलं। स्वामी समर्थ सेवा केंद्रावर असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली। शहरातील हॉस्पिटलमध्ये देण्यात येत असलेले रुग्णांना जेवणाच्या सुविधेबाबत तसेच गोशाळा याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली। या प्रसंगी प्रार्थनाही करण्यात आली। येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील विविध उपक्रम पाहून विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते। या प्रसंगी कॉलेजच्या प्रोफेसर आर्किटेक्ट मनोरमा पाटील, आर्किटेक्ट सरोज जोशी या प्रमुख उपस्थित होत्या। या प्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे वैजनाथ राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केलं। यावेळी आर्किटेक्ट राजपूत यांनी आभार मानले। या प्रसंगी सर्व सेवेकरी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। शुक्रवारी जर बघितलं तर 6/6/2025 ला आपण डबे किती दिले बाबा? 72 डबे दिले, बरोबर। आजपर्यंत आपले किती झाले? 1,28,206, बरोबर आहे। आज आपण काय केलेलं आहे, हे टोटल 37-38 हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलचं इथं रिमार्केशन केलं जातं, म्हणजे बाबा आज संजीवनी हॉस्पिटलला किती आहेत बाबा? सकाळी 4 डबे आहेत, संध्याकाळी काय नाही आहे। फटावर हॉस्पिटलला किती आहेत? 2 आहेत, इथं नाही आहे। इथं काही पेशंट नाही आहेत, म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या कमी आहे, म्हणून आपण ह्या पद्धतीने हे वर्किंग केलं। अन्नदान सेवा नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। ह्याच्यामध्ये ही CSR फंडातून मिळालेली गाडी आपल्याला। CSR फंड म्हणजे काय? कंपनीचा एक फंड असतो। CSR फंड इन द सेन्स डोनेशन फंड असतो। तर कॅपिटल इंडस्ट्री जी आहे इथली, तरी पॉवर टूल्स माहीत असेल आपल्याला, त्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्याला तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे खेडेगावामध्ये काय चाललेलं असतं, बरोबर, हे माहीत नसतं। त्याचा एक प्लॅटफॉर्म इथं तयार केलेला आहे। प्लॅटफॉर्म इन द सेन्स कसा आहे, तुम्ही तिकडे बघितलं तर सगळा अर्बन एरिया तुम्हाला लक्षात येईल, परंतु आज ह्यांच्यासाठी सुद्धा आपलं काहीतरी योगदान आहे। म्हणजे गोशाळा हा एक विषय असा आहे की याचं एक योगदान आहे। ते योगदानामधून काय केलेलं आहे, आता ह्याच्यात आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक कस्टमर, इंडिव्हिज्युअल जो कस्टमर असतो तो काय करतो, ह्या गायी दत्तक घेतो। जसे आपण मुलं दत्तक घेतो तसं गायी दत्तक घेतल्या जातात, आणि त्या गायीचं वर्षाचं संगोपन जे असेल त्याला लागणारा हॉस्पिटलचा खर्च असेल, त्या षटकोन आहे, हेक्सागॉन, हे सीलिंग बसणार आहे। त्याच्यानंतर हे वेगवेगळे जॉइनरीज आहेत। डोर जे काय आहे, या डोरला आपण पॅनल डोर म्हणतो। तुम्ही जे शिकलेलं आहात ते पॅटर्न डोर शिकलेलं आहे, लेजंड पॅटर्न शिकलेलं आहे। तर हे आता तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयरला आहे। त्याला पॅनल डोरला म्हणजे काय आहे, पॅनल डोरमध्ये हे जे आहेत कार्विंग केले हे सगळे पॅनल्स आहेत। ते पॅनल्स टिम्बरमध्ये पण असू शकतात आणि स्टोनमध्ये पण असू शकतात। तुला केली जाते, म्हणजे तुला इन द सेन्स काय, धान्याची पोती असेल, भाजीपाला असेल किंवा काय असेल, त्याचं वजन केलं जातं आणि तेवढं वजन तिथं दिलं जातं। म्हणजे हे दरवर्षी किंवा आठवड्यात 1, 2 ते 3 वेळा ती तुला केलीच जाते। म्हणजे बर्थडेचे जे आपण पेमेंट काय करतो